राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. अ, या येत्या काही दिवसांमध्ये या राज्यभरातल्या सगळ्या सहकारी संस्था ज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये या निवडणुकांवरती स्थगिती देण्यात आली होती, त्यांचा कार्यक्रम पुन्हा एकदा आता जाहीर करण्यात आलेला आहे. नेमका हा कार्यक्रम कसा असेल या संदर्भात बोलण्यासाठी आत्ता आपल्यासोबत अशोक गाडे सर आहेत, जे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव आहेत. सर, काय नेमकं हा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केलेला आहे, नेमका हा कार्यक्रम कसा असणार आहे? तर आपलं सांगायचं म्हटलं तर आपल्या राज्यामध्ये एकंदरीत 2.25 लाखच्या आसपास सहकारी संस्था आहेत आणि 305 कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. ह्या 2.25 लाख सहकारी संस्थांपैकी जवळजवळ 1.25 लाख ह्या हाऊसिंग सोसायटी आहेत आणि त्या वगळल्या तर आपल्या प्राधिकरणाच्या अखत्यारीत जवळजवळ 1,01,394 सहकारी संस्था आपल्या प्राधिकरणाच्या अखत्यारीत येतात. ह्या 1,01,394 सहकारी संस्थांपैकी जवळजवळ 15,500 संस्था अवसानात आहेत. ह्या संस्था जर वगळल्या तर प्राधिकरणाच्या अखत्यारीत निवडणुकीस पात्र असणाऱ्या संस्था ह्या 86,000 आहेत. 86,000 संस्थांपैकी जवळजवळ 61,000 संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि 24,935 सहकारी संस्थांची सहकारी संस्था आहेत त्यांची निवडणूक प्रक्रिया प्रलंबित आहे डिसेंबर 2024 अखेर. म्हणजे 24,935 प्लस 2025 मध्ये ज्या पात्र होतात त्या जवळजवळ 6,200 संस्था आहेत. अशा एकूण 2025 मध्ये ज्या संस्थांचं आपल्याला इलेक्शन घ्यायचं आहे अशा जवळजवळ 31,000 संस्थांचं आपल्याला इलेक्शन 2025 मध्ये आपण घेणार आहोत. या गृहनिर्माण संस्था आहेत? नाही, सर्व प्रकारच्या संस्था, सर्व प्रकारच्या सहकारी संस्था आहेत. त्याच्यामध्ये अ वर्ग आहे, ब वर्ग आहे, क वर्ग आहे, ड वर्ग आहे. म्हणजे अ वर्गामध्ये मेजर तुमच्या संस्था असतात. राज्य सहकारी फेडरेशन असतं, सहकारी साखर कारखाने असतात, जिनिंग प्रेसिंग मिल असतात, त्याच्यामध्ये सूतगिरण्या असतात, जिल्हा बँका असतात. ह्या मोठमोठ्या संस्था याच्यामध्ये असतात. यामध्ये किती कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत? त्यासोबतच सहकारी साखर कारखाने किती? आता बाजार समितीचा विचार केला तर आपल्या राज्यामध्ये एकूण 305 बाजार समिती आहेत. त्याच्यामध्ये 276 बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत आणि 18 बाजार समितीचे इलेक्शन प्रलंबित आहेत. त्याच्यामध्ये काही संस्थांकडे निधी नाही, काहींना स्थगिती मिळालेली आहे, काहींना शासनाने मुदतवाढ दिलेली आहे, अशा त्या संस्था आहेत. आत्ता जर पाहिलं तर 18 संस्था ज्या आहेत आपल्याकडं त्याच्यापैकी 3 संस्थांची निवडणूक प्रक्रिया चालू झाली होती, म्हणजे नॉमिनेशनचा टप्पा आला होता. परंतु शासनाने 3 जानेवारीला जो एक आदेश दिला त्याच्यामध्ये असं सांगितलं की 180 दिवसापेक्षा जास्त कालावधीसाठी जर मतदार यादी झाली असेल, म्हणजे प्रारूप मतदार यादीला 180 दिवसापेक्षा जास्त दिवस झाले असतील तर त्या ठिकाणी मतदार यादी अंतिम करण्याचा कार्यक्रम पुनश्च राबविण्यात यावून निवडणूक प्रक्रिया पूर्ण करावी. त्याप्रमाणे आम्ही खालील संस्थांना कळवलेलं आहे आणि बाकीच्या संस्थेच्या बाबतीत नियमानुसार त्यांची या प्रारूप यादी संस्थाकडून घेण्याचं काम DDR लेव्हलला चालू होईल. आता किती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका लागू शकतील या 2025? सर्व 18च्या 18 बाजार समित्यांच्या निवडणूक. साखर कारखाने किती? साखर कारखाने जवळजवळ मागील डिसेंबर 2024 अखेर जवळजवळ 11 सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका प्रलंबित आहेत आणि 2025 मध्ये 13 आहेत. अशा 24 सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका आपल्याला 2025 मध्ये घ्यायच्या. त्याच्यामध्ये या सगळ्या विधानसभा निवडणुकीमुळे, या सगळ्या आचारसंहितेमुळे स्थगिती देण्यात आली होती. नेमकं काय कारण होतं या सगळ्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात? स्थगितीबाबत बोलायचं झालं तर आपण विचार केला तर मागच्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळजवळ 3 वर्ष आपल्याला स्थगिती होती वेगवेगळ्या कारणामुळे. आपल्याला माहीत असेल की 2020 मध्ये जो कोविड पॅन्डेमिक सारखी महामारी आली त्याच्यापासून स्थगिती झाली. जवळजवळ मला वाटतं त्याच्यामध्ये 4-5 महिन्याची सुरुवातीला स्थगिती होती. त्याच्यानंतर आपण नियमित जे पावसाळ्याच्या याच्यावर स्थगिती असती. त्याच्यानंतर शासनानं आता लोकसभेच्या जी आचारसंहिता होती त्याच्यानंतर परत मध्ये जून ते सप्टेंबरमध्ये पावसाळा जो होता आणि त्याच्यानंतर परत आता असेंब्लीचं इलेक्शन होते, जी आचारसंहिता होती त्याच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या वेळेस शासनानं स्थगिती दिलेली आहे निवडणुकासाठी. असा जवळ 5 वर्षापैकी जवळ 3 वर्षाच्या कालावधीमध्ये सहकारी संस्थांच्या निवडणुकीला स्थगिती मिळालेली आहे. खरं काम आपले 2 वर्षामध्येच झालेले निवडणुकांचं. पण मग आता हा संपूर्ण निवडणुकांचा जो कालावधी कार्यक्रम आहे तो कधीपर्यंत पूर्ण होईल साधारणतः 2025 मध्ये? आता मला एक या ठिकाणी सांगायला आवडेल बरं का की आत्तामध्ये शासनानं 7 ऑक्टोबरला जी स्थगिती दिली होती
त्याच्यामध्ये आम्ही शासनाला पाठपुरावा केला शासनाकडे की ड वर्गातल्या ज्या संस्था आहेत, म्हणजे छोट्या छोट्या संस्था आहेत, फिशरीज असतील, डेअरी असतील, पाणी उपसा सिंचन संस्था असतील, ह्या संस्था छोट्या छोट्या आहेत की ज्यांच्या निवडणुका ह्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये होतात. असा प्रस्ताव आम्ही शासनाला पाठवला, तर शासनाने आम्हाला ह्या संस्था वगळल्या स्थगितीमधून. त्याच्यामुळं आम्हाला जवळ 5,000 संस्थांच्या निवडणुका घेणं शक्य झालेलं आहे. आणि यानंतर आता संस्थांचं कसं असतं की त्यांचा संचालक मंडळाचा कालावधी झाल्याच्या नंतर आपण ती वेगवेगळा असतो, म्हणजे सगळ्या संस्थांचा संचालक मंडळाचा कालावधी एक नसतो, वेगळ्या तारखांना त्यांचं हे असतं. त्याप्रमाणे आपण ह्या सगळं 2025मध्ये ज्या ज्या प्रलंबित संस्था आहेत त्या सर्व संस्थांचं निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. धन्यवाद सर. कॅमेरामन आदिलसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.